248 पेजवर आत्मा चित स्वरूप आहे या पॅरेग्राफवर आपण बोलत आहोत. तसाच आत्मा चित स्वरूप आहे. प्रकाश रूप जे ज्ञान त्यात चित म्हणतात. चित कशाला म्हणतात? बरोबर आहे, अधोरेखा करा. प्रकाश रूप जे ज्ञान त्यात चित म्हणतात. आत्मा कसा आहे? चित स्वरूप आहे. प्रकाश रूप जे ज्ञान त्याला काय म्हणतात? चित म्हणतात. नैयायिक लोक काय म्हणतात? नैयायिक मताप्रमाणे आत्मा कसा आहे? अप्रकाशरूप म्हणावा. तर का होईल? घट जसा जड आहे तसा आत्मा देखील जड व्हायला लागेल. मग त्यांचं म्हणणं काय? आत्मा द्रव्याप्रमाणे, वस्तूप्रमाणे, गटापटाप्रमाणे जड आहे. आत्मा जड असून अंतःकरण किंवा इंद्रिये त्याचे प्रकाशन करतात असे म्हणावे. तर का होईल? आत्मा जड आहे, मग त्याचं प्रकाशन कोण करतात? अंतःकरण आणि इंद्रिय हे त्या आत्म्याचं प्रकाशन करतात असं म्हणावे. तर अंतःकरण आणि इंद्रिये परिच्छिन्न आहेत. परिच्छिन्न आहेत म्हणजे वस्तू, देश, काल याने काय केलं? त्यांचा अंत होतो, शेवट होतो. इंद्रिय ही परिच्छिन्न आहेत म्हणून कार्य आहेत. ज्याचा देशाने किंवा कालाने अंत होतो त्याला परिच्छिन्न म्हणतात. अधोरेखा करा. परिच्छिन्न कोणाला म्हणायचं? देशाने, कालाने किंवा वस्तूने अंत होतो त्यास परिच्छिन्न म्हणतात. आणि जे कार्य असते ते काय असते? जड असते. अधोरेखा करा. या नियमाने अंतःकरण आणि इंद्रिय ही कार्य असल्यामुळे जड आहेत. बरोबर आहे. म्हणून त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश पडणार नाही. ती स्वतः कोणाचाच प्रकाश करू शकत नाही कारण ती जड आहे. बरोबर आहे. मग काय मानावं लागतं? ती जर प्रकाश करू शकत नाही मग प्रकाश करणाऱ्या कोण आहे म्हणतायत. मग त्यांच्याकडून कोणाचाच प्रकाश घडणार नाही. याकरता स्वप्रकाश रूप आत्मा सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. काय म्हटलं पाहिजे? याकरता स्वप्रकाश रूप आत्माच सर्वांचा प्रकाशक आहे असे म्हटले पाहिजे. याकरता काय केलं पाहिजे? स्वप्रकाश रूप आत्मा सर्वांचा प्रकाशक आहे असं म्हटलं पाहिजे. बरोबर आहे. आणि जर असे म्हटले, कसं म्हटलं? आत्मा जड आहे परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञान गुण. बरोबर आहे. काय? आत्मा कसा आहे? जड आहे पण त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञान गुण आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो. म्हणजे बॅटरीमध्ये जो प्रकाश आहे ना तो प्रकाश बॅटरीला दाखवतो का? दाखवतो ना. बॅटरी दाखवतो की नाही? प्रकाश आहे ती बॅटरी तुम्हाला दिसतेच ना. आणि बाहेरचे सगळे पदार्थही दाखवतो ना. तशाच तऱ्हेने आत्मा जर जड आहे परंतु त्याच्या ठिकाणी असणारा ज्ञान गुण हा आत्म्याचा आणि अनात्म्याचा प्रकाश करतो असं जर कोण म्हणेल. काय म्हणतोय? आत्मा जड आहे पण त्याच्या ठिकाणी ज्ञान नावाचा गुण आहे. हा ज्ञान नावाचा गुण आहे तो आत्म्याचा आणि अनात्म्याचा, आत्म्याचाही प्रकाश करतो आणि बरोबर असलेल्या अनात्म्याचाही प्रकाश करतो. तर त्यास असे विचारावे की तो ज्ञानगुण, आत्म्याचा जो ज्ञानगुण आहे नित्य आहे की अनित्य आहे? त्याला प्रश्न काय करायचा आहे?
आत्म्याचा तो ज्ञान गुण आहे असं म्हणतो ना, मग तो ज्ञान गुण नित्य आहे की अनित्य आहे? बरोबर आहे, नित्य आहे असे म्हणेल तर तो ज्ञान गुण आत्म्याचे स्वरूपच सिद्ध होईल. त्याने सांगितलं तो ज्ञान गुण नित्य आहे, तर आत्माही नित्य आहे आणि ज्ञानही नित्य आहे. तर ज्ञान ह्या आत्म्याचं स्वरूप होऊन जाईल, तो आत्म्याचा गुण होणार नाही, आत्म्याचं स्वरूप होऊन जाईल. नित्य आहे असं म्हटलं तर तो ज्ञानगुण आत्म्याचे स्वरूप सिद्ध होईल. का? कारण आत्म्याहून भिन्न ते सर्व अनित्य असते. का? आत्म्याहून जे आत्म्याहून भिन्न आहे ते कसं असतं? ते सर्व अनित्य असेल. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर त्याचा काय होईल? दोष येईल, अनित्य होईल. अधोरेखा करा. जर ज्ञान आत्म्याहून भिन्न मानले तर ते अनित्य होईल. याकरता ज्ञान गुण नित्य मानून आत्म्याहून भिन्न म्हणता येत नाही. अधोरेखा करा. ज्ञानगुण भिन्न आहे, ज्ञानगुण नित्य आहे आणि आत्म्याहून भिन्न म्हणता येत नाही. वेदांतामध्ये नित्य पदार्थ किती आहेत? बोला की एकच. एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. बाकी सगळं कायम मिथ्या आहे. बरोबर आहे ना? तर आत्मा हा एकच पदार्थ काय आहे? नित्य आहे. आणि जर कोण म्हणेल की दुसरा हा पदार्थ पण नित्य आहे तर ते वेदांती सहन करत नाही. काहीतरी बोलतो. एकच आत्मा किंवा ब्रह्म हे नित्य आहे. हा एक आत्मा नित्य पदार्थ सोडून दुसरा कोणीही पदार्थ नित्य होऊ शकत नाही. जर दुसरा पदार्थ तुम्ही भिन्न मानला तर त्या भिन्न पदार्थाला आम्ही मानत नाही. जर भिन्न नाव तुम्ही दिलंय आणि तो नित्य पदार्थ आहे तर मग तो आत्मस्वरूपच असला पाहिजे. काय असला पाहिजे? तो आत्मस्वरूप असला पाहिजे. कारण एकमेव आत्मा आहे जो नित्य आहे आणि त्याच्याशिवाय नित्य कोणीच नाही. तुम्ही त्याच्यापेक्षा भिन्न नित्य मानला तर आम्ही मानू शकत नाही. नित्य पदार्थ आहे असं म्हणाला तर तो आत्मस्वरूपच असला पाहिजे. हे लक्षात आलंय? याकरता ज्ञानगुणाला काय मानलं पाहिजे? नित्य मानून. नित्य मानलं तर तो आत्म्याहून भिन्न म्हणता येणार नाही. आणि जर तो ज्ञानगुण अनित्य आहे असं म्हणेल तर ते ज्ञान जड होईल. ज्ञानच जड होईल. कारण जे आत्माहून भिन्न आहे ते अनात्मा आहे, ते जड आहे, चित असू शकत नाही. बरोबर आहे? आणि ज्ञानगुण अनित्य आहे असं म्हणालात तर ते ज्ञान काय होईल? जड होईल. कारण नियम आहे. अधोरेखा करा. जे अनित्य असते ते जड असते. काय नियम काय झाला? जे अनित्य असते ते जड असते. म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. अधोरेखा करा. ज्ञान अनित्य आहे असं म्हणणं शक्य नाही. जमत नाही, जमणार नाही. म्हणून ज्ञान अनित्य आहे असे म्हणता येत नाही. अनित्य अंगीकार केला तर ते ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल व कदाचित नसेल. काय म्हटलंय? ज्ञानाला जर तुम्ही अनित्य मानलं तर ते आत्म्याच्या ठिकाणी कधीतरी असेल आणि कधीतरी नसेल. म्हणून भिन्न मानाव्या लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञानाचा अंगीकार केला त्याचे भिन्न होणार नाही. काय समजलं? आत्म्याच्या ठिकाणी ज्ञान आहे आणि ते अनित्य आहे
त्यांचे ज्ञान आत्म्याच्या ठिकाणी कदाचित असेल, कदाचित नसेल, म्हणून त्याला भिन्न मानावे लागेल. परंतु आत्म्याच्या ठिकाणी ज्ञानाचा अंगीकार केला तर ते भिन्न होणार नाही. काय आत्म्याच्या ठिकाणी नित्य ज्ञान असते असे मानलं तर ते आत्म्याहून भिन्न होणार नाही. आता जो गुण असतो तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो, बरोबर आहे. जो गुण असतो तो गुणीच्या ठिकाणी कधी असतो कधी नसतो. जसा वस्त्राचा नील पीत गुण कधी राहतो कधी राहत नाही. जो गुण असतो तो आगम अपायी असतो. आगम म्हणजे येणारा, अपायी म्हणजे नाश होणारा. वर बाण करून लिहा. आगम म्हणजे येणारा किंवा उत्पत्ती विनाशवान, खाली दिले टीकामध्ये. आणि ज्ञान नित्य आहे असं जर तुम्ही म्हणालात मग ते आगमापायी नाही. काय ज्ञान नित्य आहे असं म्हणालात तर ते आगमापायी नाही. मग काय झालं? ज्ञान हे आत्म्याचे स्वरूप आहे. लाल करा, अधोरेखा करा. ज्ञान हे भिन्न नाही, ते आत्म्याचे स्वरूप आहे. पॅराग्राफ बनला. जर ज्ञान अनित्य म्हणावे तर ते अंतःकरणापासून किंवा इंद्रियापासून उत्पन्न होते असं म्हणावे लागेल. पण ती गोष्ट संभवत नाही. का? कारण सुषुप्तीत मन, इंद्रिय हे सगळं काही नसताना सुखाचं ज्ञान होते की नाही? ते कसे होईल? होणार नाही. सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीमध्ये मी सुखाने झोपलो होतो, ही झोपेच्या सुखाचं स्मरण तरी कसं होईल? होणार नाही. जर सुषुप्तीमध्ये इंद्रियाधिक झोपलेले, इंद्रियाधिक नसताना देखील सुखाचे ज्ञान होते तर काय सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो, झोपलो होतो, ही सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तरी कशी होईल? बरोबर आहे ना? ही सुषुप्तीत सुखाची काय स्मृती तरी कशी होईल? कारण सुषुप्तीत इंद्रियाधिक नसताना सुखाचे ज्ञान होते, ते कसे होईल? सुषुप्तीत सुखाचे ज्ञान नसेल तर जागृतीत सुखाने निजलो, ही सुषुप्तीच्या सुखाचं स्मरण तरी कसं होईल? हे बघा, ज्याचं पहिल्यांदा ज्ञान असतं ना त्याचं स्मरण होतं. लक्षात घ्या. काय? ज्याचे पहिल्यांदा ज्ञान असतं ना, काल तुम्ही पाहिलात त्या पायरीजवळ सर्प जाताना तुम्हाला दिसला, तर काल पाहिला ना, मग त्या सर्पाचं ज्ञान पहिल्यांदा होतं की नाही? होतं. मग आज तुम्हाला तिथे त्या जागेवर आल्यानंतर स्मरण झालं, इथं सर्प होता बरं काल म्हणून. बरोबर आहे. तर स्मरण होण्यासाठी पहिल्यांदा त्याचा अनुभव तुम्ही घेतलेला असतो. अनुभव तुम्ही काल घेतला, त्याचे संस्कार मनावर झाले, ते पायरी बघितल्यावर ते संस्कार जागृत झाले आणि तुम्हाला स्मरण झालं इथे काल साप होता बरं. बरोबर आहे. पूर्वी ज्याचे ज्ञान असते, मिळालं का, त्याची स्मृती होते. आणि ज्याचे ज्ञान नसते त्याची स्मृती होत नाही. आणि सुषुप्तीच्या सुखाची स्मृती तर जागृतीत तर होते. सुषुप्तीमधील सुखाचं स्मरण
जर जागृतीमध्ये होतं ना, कसं म्हणता तुम्ही आज रात्री ना, एकदम मस्त मस्त झोप आली, सकाळी उठल्याबरोबर एकदम सगळे श्रम संपले, सगळा त्रास संपला, सगळं संपून गेलं. हे स्मरण आहे की नाही तुमचं? हा काय आता अनुभव नाही, रात्री मी झोपलो त्यावेळेला मला काय सुख झालं हे तुम्ही व्यक्त करता. रात्री झोपेमध्ये अत्यंत मस्त झोपलो आणि काही त्रास झाला नाही, काही मध्ये जाग आली नाही, स्वप्न आलं नाही, का आलं नाही, मस्त झोपलो, हे म्हणताना हे स्मरण करतायत तुम्ही आज. म्हणून सुषुप्तीत सुखाचे ज्ञान अवश्य मानले पाहिजे. अरे सुषुप्तीमध्ये सुखाचं ज्ञान अवश्य मानले पाहिजे, ठीक आहे, परंतु ज्ञानाची जनक इंद्रिये आणि अंतःकरण सुषुप्तीत आहे का बाबा? नाही ना, सुषुप्तीत नाहीत, बरोबर आहे. परंतु त्या ज्ञानाची जनक इंद्रिये आणि अंतःकरण सुषुप्तीमध्ये नाहीत. मग काय केलं पाहिजे? म्हणून ज्ञान नित्य आहे असेच म्हणणे भाग आहे. या ज्ञाना वाचून आत्मा कधी राहत नाही. आत्मा भिन्न आणि ज्ञान भिन्न असं होत नाही. ज्ञाना वाचून आत्मा कधीही राहत नाही. ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधी राहतो का? ज्याप्रमाणे उष्णता टाकून अग्नी कधी राहत नाही. म्हणून उष्णता याला काय म्हणायचं? उष्णता हे आगीचं म्हणजे वन्नीचं स्वरूप आहे. उष्णता काय? हे उष्णता हे काय? आगीचं म्हणजे वन्नीचे स्वरूप आहे. तसे ज्ञान हे काय? आत्म्याचे स्वरूप आहे. अधोरेखा करा परत परत. हे जसे उष्णता हे अग्नीचे स्वरूप आहे, तशाच तऱ्हेने ज्ञान हे देखील काय? आत्म्याचे स्वरूप आहे. जो येणारा जाणारा असतो ना, आगमापायी असतो, है ना, तो गुण होतो. बरोबर, अधोरेखा कर. आगमापायी असतो तो गुण होतो. उष्णता आणि ज्ञान आगमापायी नाही, येणारे जाणारे नाही. म्हणून ती अग्नी आणि आत्म्याची स्वरूप आहे. अग्नीचे स्वरूप काय? उष्णता. आणि आत्म्याचे स्वरूप काय? ज्ञान. म्हणून ती अग्नी आणि आत्म्याची स्वरूपे आहेत. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला आगमापायी म्हणतात. अधोरेखा करा, लाल करा. आगमापायी कोण? येणारं जाणार कोण? येणारं जाणार कोण? जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला काय म्हणतात? आगमापायी म्हणतात. बरोबर आहे. जी वस्तू कदाचित असते आणि कदाचित नसते तिला काय म्हणायचं? आगमापायी म्हणतात. उत्पत्ती विनाश कोणाचा होतो? वृत्तीचा होतो. आणि कोणाचा नाही होत? अधोरेखा करा. महत्वाचं आलं ना वाक्य. उत्पत्ती आणि विनाश अंतःकरण वृत्ती रूप ज्ञानाचा होतो. आता काय झालं? पंखा झालं. आता काय झालं? रुमाल झालं. आता काय झालं? ग्लास झालं. आता हे काय झालं? मोबाईल, पुस्तक. उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, उत्पत्ती नाश, हे वृत्तीरूप ज्ञान आहे. काय म्हणायचं याला? उत्पत्ती विनाश अधोरेखा केला अंतःकरण वृत्तीचा होतो. आणि कोणाचा नाही? ज्ञानाचा नाही. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. दोन ज्ञान झाली. केवळ ज्ञान झालं आणि विशेष ज्ञान झालं. घटपट हे विशेष ज्ञान झालं आणि आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं हे केवळ ज्ञान झालं. केवळ आत्मस्वरूप ज्ञानापासून विशेष व्यवहार होत नाही. मग
व्यवहारचा हेतू कोण? आत्मज्ञानाची सहाय्यता घेतलेली वृत्ती अधोरेखा करा, किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष, वृत्तीवर आरूढ झालेला विशेष ज्ञान हाच व्यवहाराचा हेतू आहे. बरोबर आहे. केवळ ज्ञान हे सामान्य ज्ञानाप्रमाणे आहे. सामान्य ज्ञान म्हणजे अग्नी सगळ्यामध्ये आहे की नाही? आहे, पण रगडल्यानंतरच तो अग्नी अभिव्यक्त होतो. काय केल्यानंतर? रगडल्यानंतर. आगपेटीमध्ये अग्नी आहे की नाही? मग जळत का नाही? अभिव्यक्त झालेला नाही. घासल्यानंतर तो का होतो? अभिव्यक्त होतो. तशा तऱ्हे ज्ञान किती प्रकारचे झाले? दोन. एक सामान्य ज्ञान आणि वृत्ती ज्ञान. तर सामान्य ज्ञान आत्मज्ञानाचं साह्य असलेली वृत्ती. काय म्हटलेलं आहे? काय म्हटलेलं आहे? आत्मज्ञानाचं साह्य असलेली वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान, वृत्तीवर आरूढ ज्ञान विशेष हा व्यवहाराचा हेतू आहे. आत्मज्ञानाची सहाय्यता असलेली वृत्ती, बरोबर आहे, किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष हाच काय व्यवहाराचा हेतू आहे. याच्यामुळेच व्यवहार घडतो. घट पट मठ हे जे ज्ञान होतं, हे व्यवहार जो घडतोय तो वृत्तीमध्ये असणारा वृत्ती ज्ञानाचा जो आभास आहे त्याच्यामुळे घडतो. किंवा आत्मज्ञानाची सहायता असणारी वृत्ती किंवा वृत्तीतील आरूढ ज्ञान विशेष काय होतंय? व्यवहाराचा हेतू आहे, म्हणजे कारण आहे, असे अवच्छेदवादी मानतात. आता ह्याच्यामध्ये भाग आहे. अवच्छेदवादी, आभासवादी, प्रतिबिंबवादी असे तीन भेद म्हटलेले आहेत. कशाविषयी? जीव ब्रह्माचं चिंतन करताना. तर याच्यामध्ये आत्मज्ञानाची सहाय्य घेतलेली वृत्ती किंवा वृत्तीमध्ये आरूढ विशेष ज्ञान हा व्यवहाराचा हेतू आहे असं कोण म्हणतात? अवच्छेदवादी म्हणतात. हे कोण म्हणतात? अवच्छेदवादी म्हणतात. एक लिहा. वा, अवच्छेदवादीवर काय लिहा? एक. त्यांचं म्हणणं काय हे लक्षात घेतलं का? आत्मज्ञानाची सहायता असणारी अंतःकरणाची वृत्ती हा व्यवहाराचा हेतू असतो. किंवा दुसरं काय म्हणा, वृत्तीवर जो ज्ञानविशेष आरूढ आहे तो काय होतोय? व्यवहाराचा हेतू आहे. हे कोणाचं म्हणणं आहे? अवच्छेदवादी मानतात. हे झाले पहिले कोण? अवच्छेदवादी. आता दुसरे काय सांगतात? आभाससहित वृत्तीने व्यवहार होतो. कशासहित? ज्या वृत्तीमध्ये चैतन्याचं प्रतिबंध आभास रूपाने असतं, ते आभाससहित वृत्तीने व्यवहार होतो. म्हणजे आभासाच्या द्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असं कोणाचं म्हणणं आहे? आभासवादी. असे आभासवादी मानतात. बरोबर आहे. आता कुठले मानले? अवच्छेदवादी आणि आभासवादी यांची ही गोष्ट झाली. आभाससहित वृत्तीने व्यवहार होतो म्हणजे आभास लागतो आणि वृत्तीही लागते, तेव्हा हे दोन्हीने व्यवहार होतो. म्हणजेच एक तर आभासद्वारा अथवा साक्षात वृत्तीद्वारा आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार होतो.
व्यवहार कशाने होतो? आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार होतो. पण कशाद्वारे? आभासद्वारा किंवा साक्षात वृत्तीद्वारा. पण व्यवहार कोणाने होतो? आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो. पण कसा? एक वृत्तीच्या द्वारा किंवा आभासद्वारा. द्वार कोण? आभास किंवा वृत्ती. पण कोणाच्यामुळे होतो? आत्मस्वरूप ज्ञानाने व्यवहार सिद्ध होतो असे आभासवादी मानतात. आता बघा, हे अवच्छेदवादी किंवा आभासवादी दोन्ही असू देत. अवच्छेदवादी किंवा आभासवादी याचे मनात व्यवहार ज्ञानाविषयी भेद असला तर, व्यवहार ज्ञान कसं होतं याच्याविषयी भेद असला तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञान स्वरूप आत्मा आहे या सिद्धांताचा विरोध नाही. काय तो अवच्छेदवादी असून देत, नाही तर तो आभासवादी होऊन देत, व्यवहार ज्ञानाविषयी भेद आहे. तरी सर्वांचा प्रकाशक कोण आहे? आत्मा आहे. या सिद्धांताला विरोध नाही. सिद्धांत काय? सगळ्यांचा प्रकाशक कोण आहे? ज्ञान स्वरूप आत्मा आहे. अधोरेखा करू, लाल करू. या सिद्धांतामध्ये विरोध नाही. याच्यावरून निर्णय काय झाला? याच्यावरून निर्णय हा झाला की आत्मा चित स्वरूप आहे. याच्यावरून निर्णय काय झाला? आत्मा चित स्वरूप आहे हा निर्णय झाला. मतभेद काही असू देत, पण सर्वांचा प्रकाशक कोण? ज्ञान स्वरूप आत्मा आहे. अधोरेखा करा. हा सिद्धांत आहे. सगळ्यांना प्रकाशनानं तमेव भांतम अनुभवाति सर्वम. म्हणजे ते परमतत्व एकदा चमकायला लागल्या नंतर त्याच्या पाठोपाठ बाकीचे काय त्याचा प्रकाश घेऊन चमकायला लागतात. ही काय उपनिषदामध्ये आलेलं आहे. दुसऱ्याला चंद्राला प्रकाश मिळतो. कोणामुळे? सूर्यामुळे. सूर्याला प्रकाश मिळतो तो कोणामुळे? परमात्म्यामुळे. परमात्मा जर चमकायला लागला नाही तर सूर्य नाही चमकणार. सूर्य नाही चमकला तर चंद्र नाही चमकणार. चंद्र नाही चमकणार तर पृथ्वीला सुद्धा प्रकाश रात्रीच्या वेळेला मिळणार नाही. बरोबर आहे. तो मूळ कोण आहे? गाभा कोण आहे? काय? सुखाचा गाभा, आनंदाचा गाभा, प्रकाशाचा गाभा कोण आहे? तो परमात्मा आहे. बरोबर आहे. तरी सर्वांचा प्रकाशक ज्ञान स्वरूप आत्मा आहे या सिद्धांताचा विशेष विरोध नाही. म्हणून आत्मा चित स्वरूप आहे. चित, सत, चित, आनंद याचं काय चाललेलं आहे? विश्लेषण चाललेलं आहे. पहिल्यांदा काय सत स्वरूपाचं ज्ञान झालं, नंतर काय चित स्वरूपाचं ज्ञान झालं. आत्मा ज्ञान स्वरूप आहे हे बघितलं. आता आत्मा आनंद स्वरूप आहे याचं चिंतन करूया. बरोबर आहे. तसाच आत्मा आनंद स्वरूप आहे. जर आत्मा आनंद स्वरूप नसेल तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत आत्मस्वरूप आनंदाचे भान होते ते होणार नाही. काय? आता विचार करा तुम्ही. हे जे पुस्तक आहे हे पुस्तक जड आहे. जड आहे म्हणजे ते चैतन्य स्वरूप नाही. मग ह्याच्यात आनंद आहे की नाही? या पंख्यात आनंद आहे की नाही? नाही, पंख्यात आनंद नाही आहे हो. वस्तूत आनंद नाही आहे, है ना. कोणाला राग आला तर हा पंखा आज धरेल आणि जमिनीवर अजून फेकून देईल, कारण त्याला आनंद होत नाही ना. काय
तो जळतोय ना. स्वामीजीनेच कशाला घ्यायचा पंखा, आम्हाला पण पंखा मिळाला पाहिजे. जळतोय ना तो, मग त्याला दुःख होत आहे ना. मग या पंख्यामध्ये सुख आहे का दुःख आहे? मला त्याचा आनंद मिळतोय, पण दुसऱ्याला काय होतंय? दुःख होत आहे. तेव्हा पंख्यामध्ये सुख आणि दुःख नाही. मग ते सुख आणि दुःख कुठे आहे? आपल्या मनामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे. सुख कधी होईल? हे अनुकूल आहे असं दिसलं तर त्यानं सुख होईल ना. आणि हे हवा द्यायचं बंद केलं तर फेकून द्या त्याला, काय उपयोग नाही त्याचा. बरोबर आहे. गाडी चालली नाही, वारंवार ब्रेकडाऊन झाली, वारंवार त्याची काय यायला लागली, सर्व्हिसिंग यायला लागली. आता आपल्याला ती गाडी आवडते का नाही आवडते? हा, भंगारमध्ये टाका त्याला, कुठेही जाऊ दे चालेल. आणि नवीन गाड्या आल्यानंतर आपण पूजा बिजा करतो, आनंदाने पेढे वाटतो, सगळं आनंद होतो. का? त्यावेळेला ते सुखाची वाटते. मग गाडीत सुख आहे का दुःख आहे? गाडीत सुख आणि दुःख नाही. तर मग ते सुख आणि दुःख कुठे आहे? आपल्या अंतःकरणामध्ये. मग आपल्या अंतःकरणामध्ये सुख कसं उत्पन्न होतं? ती गाडी जर आपल्याला अनुकूल असेल, मध्ये काही प्रतिबंध न होता आपल्या लक्षाच्या ठिकाणी घेऊन जात असेल, तर ती गाडी चांगली, ती अनुकूल आहे, त्याचं आपल्याला त्या गाडीचं सुख मिळतं. पण ती गाडी आपण निघालोय किती वाजता? 3:30ला जायचं आहे आणि आपण 3 वाजता तिथून निघालो अंबेजोगाईवरून, आणि मध्ये काहीतरी अडचण आली आणि ब्रेकडाऊन झाली ती गाडी. आता तीच गाडी काय झाली? तुम्हाला दुःखदायक झाली की नाही झाली? प्रतिकूल झाली ना, वेळेवर पोचवत नाही आहे, मग ती प्रतिकूल झाली. मग ती प्रतिकूल झाल्यामुळे आपल्या मनामध्ये काय दुःखाचा भाव येऊन जातो. तेव्हा विषयामध्ये सुखही नाही आणि दुःखही नाही, विषय तटस्थ असतो. अनुकूल भावना, प्रतिकूल भावना ही आपल्या अंतःकरणामध्ये असते. आणि जे अनुकूल असेल ते आपल्याला सुखकारक असतं, सुख देणारं असतं. आणि जे प्रतिकूल असतं ते आपल्याला दुःख होतं. आपण दात होत खातो, त्या वस्तूला तोडून सुद्धा फोडून टाकतो. भारताचा जय झाला ना की पाकिस्तानी टीव्ही फोडून टाकतात. बरोबर आहे. टीव्हीचा काय संबंध आहे भारताचा विजय? आपलं डोकं फोडायला नाही, तसं असतं. सुख निर्णय काय झाला? सुख हे बाहेरही नसतं आणि दुःखही बाहेर नसतं. सुख एक कोठे असतं? अंतःकरणामध्ये असते. दुःखही अंतःकरणामध्ये असतं. समोरची वस्तू अनुकूल असेल तर आपणाला सुख होतं, समोरची वस्तू प्रतिकूल होत असेल तर आपणाला दुःख होतं. नवरा आपणाला आवडतो, बरोबर आहे ना, जोपर्यंत तो आपलं काम करून देतो, भाजीपाला आणून देतो, सगळं करून देतो, चौख देतो, हे सगळं करतो. त्याला कुष्ठरोग झाला एक दिवशी कळलं आणि त्याची नखं बिका हे वगैरे वाकडे व्हायला लागले. आता तो तुम्हाला आवडेल का नाही आवडेल? नाही आवडत. बरोबर आहे. तो ज्याच्याविषयी आपण आवड करत होतो तो आता काय झाला? तुम्हाला प्रतिकूल झाला, दुःख वाटायला लागलं त्याची. हा कधी एकदा बाहेर पडून जाईल तर बरेल, नाही तर मरून जाईल तर बरं होऊन जाईल, ते दुसरीकडे कुठेतरी राहण्याची सोय करणं वगैरे, ते कुष्ठरोगाचं सगळं रूप वगैरे पाहणं हे कोणाला आवडत नाही, आहे ना. जो रोज घरामध्ये राहत होता, बरोबर राहत होता, त्याला कुष्ठरोग झाला हे समजल्यानंतर काय केलं? त्या आदिवासी मंडळींनी त्याला वेगळीच झोपडी बांधून दिली आणि वेगळाच राहा बाबा तू म्हणून सांगितलं. खायला प्यायला तुला देतो, तुझ्या भांड्यामध्ये आणून टाकतो तुला, पण तू वेगळा राहा म्हणून सांगतो. आता ते प्रतिकूल झाला की नाही झाला? हे असं असतं. जे सुखरूप काही काळ असतं ते तसंच नित्य राहील सुखरूप असं नाही. जे प्रतिकूल असतं ते सदैव प्रतिकूल होईल असंही नसतं. प्रतिकूलता और सुख अनुकूलता हा तुमच्या मनावर, तुमच्या संस्कारावर, तुमच्या सगळ्यावर असतो. बरोबर आहे. एखादी अडाणी आदिवासी बाई काय करेल? त्या तसाच नवऱ्याला काय आपल्या घरामध्ये ठेवून तिची सेवा सुद्धा करेल. बरोबर आहे ना. तिच्यामध्ये ती अनुकूलता प्रतिकूलता भावना नसेल, नवरा आहे आपला, सेवा करायची एवढीच भावना असते. बरोबर आहे.
हे ना आत्मा आनंद स्वरूप आहे ना, तसाच आत्मा आनंद स्वरूप आहे. जर आत्मा आनंद स्वरूप नसेल तर अनुकूल विषयाच्या प्राप्तीने अंतःकरण वृत्तीत आत्मस्वरूप आनंदाचे भान होते, ते होणार नाही. काय जर आत्मा आनंद रूप नसेल, आत्म्याचं स्वरूप आनंदाचं नसेल, तर विषय अनुकूल आहे, त्याची प्राप्ती झाली तर अंतःकरण वृत्तीमध्ये काय होते, आत्मस्वरूप आनंदाचे भान होतं. अंतःकरणा आपणाला माहीत नाही, पण शास्त्र आपणाला सांगतं. ज्यावेळेला एक नवीन गाडी आपल्या घरासमोर येते त्यावेळेला बायकोला बरं वाटतं की नाही, फिरायला जाऊ, आता पंढरपूरला जाऊ, सगळं करू, वाटतं की नाही. मग हा जो आनंद झाला तो काय आनंद झाला, तर अंतःकरण वृत्तीत आत्मस्वरूप जो आनंदाचे भान होते ते होणार नाही. अंतःकरण काय, वृत्ती काय, जड आहे पदार्थ, पण त्याच्यामध्ये जो सुखविशेष प्रतीती होते तो सुखविशेष कोणाचा सांगतात का, ते तो आपला जो आनंद, स्वरूप आनंद आहे, त्याचाच आनंद विषयाच्या प्राप्तीमध्ये एकदम झलकून जातो. कारण विषयामध्ये आनंद नाही आहे, वृत्तीमध्ये आनंद नाही. मग जो आपला स्वरूप आनंद आहे तो वृत्तीमध्ये झलकतो. वा, काय झालं, चांगलं झालं असं म्हणतं की नाही. नोकरी, मुलाला नोकरी वाढल्यानंतर लोक पेढे घेऊन आमच्यापर्यंत येतात की नाही, म्हणजे त्याचा काय आनंद व्यक्त करण्यासाठीच येतात ना. तुमच्या कृपेमुळे माझ्या मुलाला नोकरी मिळेल. कसली बोडक्याची कृपा, त्याचा प्रारब्ध नोकरी मिळण्याचं होतं म्हणून झालं. आता लोक करतात तुमच्या कृपेने काय केलं, नोकरी लागली. ठीक आहे बाबा, आमच्या कृपेने नोकरी लागली. एक पेढा तर खायला मिळाला, हा कुठं सांगत बसा. मग प्रारब्धाप्रमाणे नोकरी मिळत असते, प्रारब्धाप्रमाणे आपल्याला आयुर, भोग, जाती ह्या सगळ्या गोष्टी मिळत असतात. तुझ्या ह्याच्यामध्ये प्रारब्ध असेल तर नोकरी मिळणार, प्रारब्ध नसेल तर नोकरी नाही मिळणार. आणि ज्याला नोकरी नाही मिळाली, सगळ्या परीक्षेमध्ये फेल होत गेला, तर ते त्याचं प्रारब्धच आहे. हे जर प्रारब्ध आपण समजून घेतलं, काय वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ आहे संचिताचं. हे तुकाराम महाराज आपल्याला समजून जातं. उगीच उद्वेग करून घेऊ नका. उद्वेग करून गेलं तर तुमच्याच मनाला त्रास होईल ना, रडत बसाल तुम्ही, आहे ना. त्याच्यापेक्षा काय म्हणा, हे आपलं प्रारब्ध आहे. एक प्रारब्ध किंवा दुसरं काय, देवाची इच्छा. दोन गोष्टीने आपण आपल्या तप्त मनाला समजावू शकतो. काय, हे आपलं प्रारब्ध आहे, ते आपल्याला भोगावं लागेल. रडून काय उपयोग आहे, आता स्वस्त बस, कामाला लाग, बरोबर आहे ना. किंवा मग देवाची इच्छा, आपली इच्छा करून काय उपयोग आहे. ईश्वरेच्छा बलीयसी, ईश्वराची इच्छा बलवान आहे. जीवापेक्षा ईश्वराची इच्छा बलवान आहे. ईश्वराला जर ते मान्य नाही आहे तर तू केवढाही आटापिटा करून काय उपयोग आहे, नाही होणार आहे ना. दहा वेळेला इथून पळण्याचा प्रयत्न करून लोकांनी मला रस्त्यात गाठलं आहे ना. एकाने एक तंगडी, दुसऱ्याने दुसरी तंगडी, चौथ्याने एक हात, दुसऱ्याने एक हात, तल्ला गाडीमध्ये घातलं, चारी बाजूने घेरून राहिले, धडाधडी आणली, इकडे आणून रूममध्ये टाकलं आणि काय केलं, बाहेरून कुलूप लावलं आणि पहारा देत राहिले. किती वेळेला, 5-6 वेळेला झालं. आई तुम्ही पुरावे आहेत औंड्यापर्यंत. तर आता 1 वेळेला झालं, 2 वेळेला झालं, 3 वेळेला झालं, 4 वेळेला झालं, 5 वेळेला झालं. आता तरी तू शांत हो ना.
की तुझं प्रारब्ध नाही आहे, देवाची इच्छा आहे की तू इथं शिकत राहणं, शिकवत राहा, मरेपर्यंत शिकवत राहा, हीच देवाची सेवा आहे असं मनाला समजवल्यानंतर मग मन शांत होऊन जातं. काय करणार, देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे, तर मग ते देवाची इच्छा मानावी लागते ना. पण ज्यावेळेला आपली इच्छेला आपण महत्त्व देतो, नाही माझ्या इच्छेप्रमाणेच झालं पाहिजे, मग ठोकऱ्या खा है ना, मग ठोकऱ्या घालावं लागेल, उद्वेग होईल, रडावं लागेल है ना. तेही सगळं केलं होतं है ना, सगळं केलं होतं. मी ह्याच्यासाठी आलेलो नाही आहे की कोणाला शिकवलं, 2 वर्ष 3 वर्ष शिकवलं, अचानक न सांगता निघून जातो, काही नाही. 2 वर्ष 3 वर्ष फुकट खाल्ला, फुकट हे केलं, सगळं केलं, आणि ग्रंथ संपायच्या अगोदरच 5-6 महिने निघून गेला. अरे 6 महिने जरा थांब तरी नाही, होतं की नाही, वाईट वाटतं की नाही सांगा. हां, मग जाऊ दे ना, हे झंझटच नको, आपण सोडून जातो. आपण कुठं डोंगरामध्ये एकटं जाऊन राहू शकतो, पण ईश्वराची इच्छा नाही ना. काय मग हे समजून घेणं, स्वतः समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे असं समजून घेतलं तर स्वतःला शांती लागते, समाधान लागतं. हो बाबा, असं घडतं, त्याला काय करणार आहे, ईश्वराची इच्छा नाही, मग आपण काय करूया. मनाला कसं समजवायचं ते सांगितलं. कारण संसारामध्ये, आपल्या मानवी जीवनामध्ये, व्यवहारामध्ये अनेक अशा तऱ्हेचे प्रसंग होतं की आपण दुःखाने पिळवटून जातो. दुःख आपणाला सगळं इंद्रिय, मन, बुद्धी सगळं घेरून येतं आणि संमोह होतं, आणि काय करावं हे कळत नाही. तो माणूस दुःख, आपलं डोकं आपटतो, छाती पिटतो, आणखी काय 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 रडतो. पण ह्याने काय करून घेणं, तुम्ही तुमचं स्वतःलाच त्रास करून घेणं आहे, याच्यापेक्षा दुसरं काही नसतं. बरोबर आहे ना. मग स्वतःला त्रास करून का घेता. तुम्हाला काही सुख आलं की तुम्हाला आनंद वाटतो ना, वाटतो ना. मग दुःख आलं तर तुम्हाला वाईट का वाटतं. ते पण कधीतरी येणार ना, मग त्यालाही बसवा ना, घ्या चहा पाणी घ्या म्हणा ना त्याला, है ना. रडता कशाला, ते दुःख येतात तुम्हाला काय होतं, भीती वाटते, कशाला भीती वाटतं, त्यालाही सांगा, तूही पण ये, काय हरकत नाही. सुखाचाही सत्कार करतो, तुझंही दुःखाचं. सम दुःख सुख क्षमी असं म्हटलेलं आहे. हां, आठवतं ना, सुख दुःख क्षमी. दुःखामध्ये समान राहतो आणि सुखामध्येही समान राहतो. सुख झाल्यानंतर थैथै नाचत नाही, उड्या मारत नाही, किंवा दुःख झाल्यानंतर डोकं पिटत नाही, छाती पिटत नाही. दोन्ही ह्याच्यामध्ये दोघं होणारच आहे. येणं जाणं असतं. कधीतरी धूप आली तर छाव येणारच आहे ना, है ना. रात्र आली तर सकाळ होणारच आहे ना. मग हे आपल्या मनाला समजावून वेदांत तुम्हाला अशा तऱ्हेने तुमच्या मनाची शक्ती मजबूत करून टाकतो की सगळ्या स्थितीमध्ये तुम्ही कसं स्थिर राहा आणि आलेले प्रसंगाला काय करता. एक कुठेतरी सध्या गाणं, देवा काळजी माझ्या देवा काळजी रे, येणारं येताल जाणारं जाताल, येणारं येईल जाणारं जाईल, माझ्या देवाला माझी सगळी काळजी आहे. असं देवावर जो भरोसा करून राहतो त्याच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती हे सगळ्या गोष्टी राहत असतात. बाकीच्या गोष्टीचं काय होणार आहे, छटपटून काय उपयोग नाही. हातपाय आपटून डोकं पिटून तुमचं डोकं फुटेल पण परिस्थितीत काही बदल होत नाही. विषयात मुळीच आनंद नाही. अधोरेखा करा. काय विषयात मुळीच आनंद नाही याचे वर्णन चतुर्थ तरंगात सांगितले आहे, चौथ्या तरंगात सांगितले आहे. त्याबद्दल येथे थोडा अधिक विचार करावाचा आहे. बघा, मग सांगितलं, हे पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. ज्या विषयापासून एकाच आनंद होतो
त्याच विषयापासून दुसऱ्याला दुःख होतं की नाही, सांगितलं की नाही, उदाहरण समजावून सांगितलं की नाही, बरोबर आहे ना. दुःख होते. जसे सोमलातील किड्यास सोमलापासून, सर्प पाहून सर्पिणीस, सिंह पाहून सिंहिणीस आनंद होतो. अन्य पुरुषात दुःख होतं ना. सिंह पाहिला तर सिंहिणीला आनंद होतो, सुख होतो, पण तोच सिंह पुरुषासमोर आपल्यासमोर गाळण ओढून जाते, भयाने मेलो आता. पुरुषात दुःख होते. ते त्या विषयाच्या ठिकाणी आनंद असता तर सर्वांनाच आनंद झाला असता, सिंहिणीलाही आनंद झाला असता आणि आपणालाही आनंद झाला असता. दुःख कोणाचंही झाले नसते. जसे अग्नीच्या ठिकाणी सत्यत्वाने उष्णता आहे, त्या अग्नीशी कोणाचाही स्पर्श झाला तरी त्याला काय होणार आहे, पोळणारच आहे ना तो. त्याच उष्णतेची प्रतीती येते. त्याचप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असताच काय, त्याचप्रमाणे विषयाच्या ठिकाणी आनंद असताच तर कोणाचही त्या विषय संबंधापासून आनंद झाला असता. वेदांत मताप्रमाणे जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीत आत्मानंदाचे भात होत नाही. वेदांत मताप्रमाणे काय, जेव्हा पुरुषास विषयाची इच्छा होते तेव्हा त्या इच्छारूप चंचल वृत्तीमध्ये आनंदाचे भान होत नाही. पण जेव्हा अनुकूल विषयाची प्राप्ती होते तेव्हा इच्छारूप वृत्तीचा अभाव होतो. इच्छारूप वृत्ती नसते तर आनंदरूप वृत्ती असते. मग त्या निश्चल वृत्तीत आत्मानंदाचे भान होते. म्हणून सर्पिणीचा इच्छाविषयी सर्प, तो पाहून तिच्या क्षणमात्र स्थिर अंतःकरण वृत्तीत आनंदाचे भान होते. उलट सर्पच पाहून प्रतिकूल ज्ञान झाल्यामुळे त्याच्या त्यागाच्या प्रयत्नात अंतःकरण वृत्ती अतिचंचल असते म्हणून दुःख होते. सर्पिणीला सर्प पाहून आनंद होतो, त्याचा भोग करता येईल म्हणून. पण तो सर्प किंवा सर्पिण दोन्ही कोणाला एक पाहिल्याबरोबर समोरच्या माणसाला मात्र काय होतं, भय उत्पन्न होतं, हा चावेल म्हणून. अंतःकरण वृत्ती अतिचंचल असते म्हणून दुःख होते.